स्पष्टीकरण करतो। मी काही मांगाचा वाघ वगैरे नाही, मी मांगाचा हमाल आहे, हमाल नोकर। सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन। आजवर मातंग समाजाचा इतिहास मांगाने आजपर्यंत सगळ्यांचं चांगभलं केलं, दलितांचं चांगभलं केलं, दलितांच्या चळवळीमध्ये, नामांतराच्या चळवळीमध्ये आपलं बलिदान दिलं, आपलं योगदान दिलं। बहुजनाच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं, हिंदुत्वासाठी, विविध राजकीय पक्षासाठी पिढ्यानपिढ्या आपलं योगदान आणि मताचं दान दिलं। मात्र आजपर्यंत दुर्दैवाने आम्ही आमच्याच प्रश्नावरती कधी योगदान आणि बलिदान दिलं नाही। मात्र पहिल्यांदा तुमच्या माझ्या भावी पिढीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या मानवीराने आपलं बलिदान दिलं, त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या साळेगावचा स्वर्गीय संजय भाऊ तातोडे यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। त्याचबरोबर आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्याच्या नायगावचा आमचा अंकुशजी खंदारे यांना देखील या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आपल्या बाजूच्या जिल्ह्यातला धाराशिव जिल्ह्याच्या कळंब नगरीतला डोसेगावचा आमचा अविनाशजी खंडागळे यांनी देखील आपलं या ठिकाणी योगदान बलिदान दिलेलं आहे। निश्चित या ठिकाणी मातंग समाजाने आजवर सर्वांसाठी योगदान दिलेलं असताना मात्र या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या मागवीराच्या बरोबरीने आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे, अशा सर्व न्यायतज्ञात मागवीरांना आणि सोमनाथ भाऊंना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या ठिकाणी पहिल्यांदा मी या मोर्चाच्या आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन। खरं तर मला जरा आवाजामध्ये डिफेक्ट वाटतोय, माईकचा कंट्रोल पोलिसांनी हातात घेतलाय का? कारण माईकचा आवाज व्यवस्थित येत नाही, शिवाय ट्रॅफिक देखील त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। कारण मोर्चा
इथली व्यवस्था समजून घेईल, इथले भावबंध समजून घेतील. पण दुर्दैव या ठिकाणी ही परिस्थिती अपेक्षित नव्हती. ज्या दिवशी 1/2024 हा निर्णय झाला, वाटलं सगळे भावंड एकत्रित येतील, ठरवतील बाबा कुणाला कोण किती दिवस झाले उपाशी आहे. प्रत्येक जेवढा जास्त ज्याचा अनुशेष असेल त्याप्रमाणे आपण आपल्या बापाची प्रॉपर्टी वाटून घेऊ. तयारी नाही. आम्ही या ठिकाणी न्याय मागत असताना बाबासाहेबांच्या स्वप्नातली, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समानता या ठिकाणी मागत असताना दुर्दैवाने काहीतरी या ठिकाणी दुष्ट लावली जातात. माझी तमाम समाज बांधवांना विनंती आहे, वेळ बराच झालेला आहे, अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत, मात्र या मंचावरून माझी विनंती असणार आहे, तमाम आमच्या मातंग कुळातील आणि या सर्व 59 जातीचं नेतृत्व करत असलेल्या नेत्यांना या ठिकाणी जी वाटणी आहे, आम्ही आमचा वाटा मागतो, पण कुणाचा तोटा व्हावा या पद्धतीची आमची मागणी नाही. आमची मागणी काय की शिक्षणात, नोकरीमध्ये, राजकीय आणि योजनामध्ये जो काय 13% आरक्षणाची एक भाकरी आहे बाबा, आमची तत्काळ तुकड्याची मागणी आहे. आम्ही कुठं भाकरी मागतोय? भाकरी मागितली का? सत्तर तुकडा मागतोय ना, तेवढंच मागतोय. अरे ज्याला भाकरीच दिली नाही, ज्याच्या घरात पीठच नाही, त्यांना तुम्ही पाठिंबा देताय आणि जो इथं न्यायिक मागणी करतोय त्याच्या तत्काळ तुकड्यासाठी तुम्ही भांडताय. काय परिस्थिती आहे? माझी विनंती असणार आहे, हे जे काय राज्यामध्ये सुरू आहे वातावरण, हे 2-4 महिन्यामध्ये थांबणार आहे, शांत होणार आहे, व्हावंच लागेल. कारण तुम्हाला सांगतो, जे बांधव आहेत ते मागाशिवाय जगू शकत नाही. बांधव याला लक्षात ठेवा. मान सुद्धा त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. पण आजवर या ठिकाणी बलिदानाची भूमिका ही फक्त आणि फक्त मागाने आजपर्यंत घेतलेली आहे. मग कुठलीही या ठिकाणी विटंबना असेल किंवा चळवळ असेल, मात्र निश्चित या ठिकाणी माझं विनंती आहे, आम्ही काही काल बी उपाशी होतो रे, आम्ही काल पण उपाशी होतो ना, उद्याही उपाशी राहू, काय फरक पडणार आहे? पण फरक या ठिकाणी चळवळीला पडेल ते आम्हाला अपेक्षित नाही. या ठिकाणी चळवळ एकत्रितपणे चालली पाहिजे. अरे RSS कशाला आम्हाला ढकलताय तिकडं? श्रेय तुम्ही घ्या ना, त्यांना का श्रेय द्यायला लागले? RSS BJPचं श्रेय आहे का? अरे इथं मागाच्या पोरांनी जीव दिला, मार खाल्ल्या, केसेस घेतल्या, त्यांचं योगदान आहे ना. असंख्य नेते आमचे उन्हा तनाच्या घराला सोडून, लेकरं बाळ सोडून या ठिकाणी केवळ भावी पिढीच्या भविष्यासाठी या ठिकाणी लढतायत. निश्चित या ठिकाणी फक्त आपल्या सर्वांना फक्त जाता विनंती करणार आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणार आहेत. फक्त जाता या मंचावर मी विनंती करेल की आजचा हा जो मोर्चा आहे, खऱ्या अर्थाने हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मोर्चा आहेच. सर्व लातूरकरांचा मी अभिनंदन या ठिकाणी करेन. निश्चित तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पत्रकार विचारत होते या मोर्चाबाबत. मी म्हणलं अंदाजे बहुतेक आता मागाची सुरुवात झाली असेल, अजून मागाची सुरुवात नाही केली. कारण राज्यातल्या गावागावामध्ये मी पोहोचलेलो आहे, मला माहिती आहे. आणि बाहेरच्या राज्यामध्ये, अहो महाराष्ट्रात चर्चा नाही आहे. हे जे चाललंय ना, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, बाकीच्याही राज्यामध्ये चालू आहे. मात्र एक लक्षात ठेवा, इथं ज्या काही घटना घडतील त्या सगळ्या मातंग हिताच्या आहेत. कारण कालपर्यंत आम्ही इतरांसाठी आलो, आता मात्र आपल्या भावी पिढीसाठी यायचं, एवढं लक्षात ठेवा. फक्त जाता या ठिकाणी जेवढे काही नेते मंडळी आहेत, माझी विनंती असणार आहे हात जोडून, बाबूनो फक्त उपवर्गीकरणावर बोला. आपली मागणी, आपला प्रश्न या ठिकाणी पटवून द्या. कशाला कुणाच्या नादाला लागतंय? ज्याला अक्कल नाही, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले नाही, ज्याला संत कळाली नाही, त्याच्याशी का भांडताय? नका भांडू, लक्ष देऊ नका. वेळ सगळ्यांची येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी कुणीही कुणावर टीका करू नका. आतापासून तुम्हाला सगळ्यांना क्रांती बाबा लवजी असतात, अण्णाभाऊ साठे यांची शपथ आहे